मुंबई पालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार, खासदार संजय राऊतांनी हे मोठं विधान केलंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक मध्येही एकत्र लढू, मराठी माणसाची वज्रमूठ कोणी तोडू शकत नाही असं वक्तव्य राऊतांनी केलंय। तर महाराष्ट्र मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसलीये असं देखील राऊत म्हणाले। मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय, मुंबई तर आहेच, मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे। आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार। तर मुंबई पालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असल्याचं मोठं विधान आता खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक मध्येही एकत्र लढू असं राऊत म्हणाले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच हे महत्त्वाचं असं विधान संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये एकत्र लढू असं खासदार संजय राऊत म्हणतायत। मराठी माणसाची वज्रमूठ कोणी तोडू शकत नाही। महाराष्ट्र मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली आहे असं देखील राऊत यांनी म्हटलंय। तर मुंबई पालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असल्याचं हे मोठं विधान खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय। तर मुंबई पालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार, खासदार संजय राऊतांनी हे मोठं विधान केलंय। या संदर्भातच प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर जोडले गेलेले आहेत। अविनाश जी, खासदार संजय राऊतांनी हे मोठं विधान केलंय, मुंबई पालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार असल्याचं ते म्हणतायत। त्यांच्या वक्तव्याचा नक्की आम्ही एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आदर करतो, परंतु जो काही निर्णय घ्यायचा असेल आमच्या पक्षाकडून तो सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जो काही आदेश देतील त्यावर महाराष्ट्र सैनिक 100% झोकून देऊन काम करू। जी, निश्चितच गेल्या काही दिवसांपासून खरं तर चर्चा सुरू आहे की ठाकरे बंधू आता एकत्र येणार आणि ही खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकत्र येण्याच्या चर्चा अनेक गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। राज ठाकरे नेमकी याबद्दलची काय भूमिका घेतील, काय वाटतं? तीच ते योग्य वेळी त्यांची जी काय भूमिका आहे ते जाहीर करतील। आणि जे काही आधी दोघे एकत्र आले होते ते कार्यक्रम अराजकीय होते, ते कार्यक्रम अराजकीय, ते कार्यक्रम तुम्हाला ऐकायला येते का? येस, बोला बोला जी। ते कार्यक्रम अराजकीय होते, त्यामुळे जाई वर्तमानातला भविष्यातला काही राजकीय निर्णय जर घ्यायचा असेल तर तो आमच्या पक्षाकडून फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतील आणि त्यावरती आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राने अतिशय जोराने काम करू। जी, निश्चितच असं देखील संजय राऊत म्हणाले की ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक मध्येही आम्ही एकत्र लढू असं वक्तव्य त्यांनी केलंय। महाराष्ट्रात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आमच्या पक्षाकडून फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतील। जी जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।